हॅलो मित्रांनो, आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण थेरॉटिकल प्रॉब्लेम पुढचा घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण काय केले होते, 2 प्रॉब्लेम घेतले होते. आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 2 प्रॉब्लेम घेणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्र फ्रेंड सर्कलला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल किंवा काही इशू असेल किंवा सजेशन असेल तर मला व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 7447737871. तर आपण घेऊया प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं त्यांनी की एक बोट आहे, ती बोट जी आहे तर 16 किलोमीटर पाण्याच्या वर आणि पाण्याच्या खाली 24 किलोमीटर किती 6 घंट्यामध्ये क्रॉस करते. डबल त्यांनी सेकंड कंडिशन काय टाकली, तीच बोट आहे सेम, तर ती 36 किलोमीटर पाण्याच्या वरून आणि किती तासामध्ये, इथं बघा हे किती 16 किलोमीटर किती 6 तासामध्ये किती पाण्याच्या वर आणि 24 किलोमीटर पाण्याच्या खालून 6 तासामध्ये क्रॉस करते. सेम बोट त्यांनी सांगितली आहे 36 किलोमीटर पाण्याच्या वर आणि 48 किलोमीटर पाण्याच्या खालून किती तासामध्ये, 13 तासामध्ये क्रॉस करते. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या बोटची स्पीड ऑफ वॉटर आणि स्पीड ऑफ बोट, म्हणजे पाण्याची स्पीड आणि बोटची स्पीड ही दोन्ही कॅल्क्युलेट करायची आहे. तर आपण सुरुवात करूया. तर पहिली कंडिशन काय सांगितली त्यांनी, 16 किलोमीटर अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम किती आहे 24 किलोमीटर सांगितले आहे. त्यांनी काय सांगितली, फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन किती आहे, अपस्ट्रीम ट्रॅव्हल किती 16 किलोमीटर आणि डाऊनस्ट्रीम ट्रॅव्हल किती 24 किलोमीटर. तर किती ह्यामध्ये टायमिंगमध्ये 6 आवर 6 तासामध्ये जातीये. सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितली आहे, सेम बोट आहे तर 36 किलोमीटर कशी अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम किती आहे 48 किलोमीटर सांगितली आहे. टाईम काय सांगितलं आहे 13 आवर. तर आपल्याला काय करायचं आहे, स्पीड ऑफ वॉटर आणि स्पीड ऑफ बोट, म्हणजे त्या जहाजाची आणि पाण्याची स्पीड कॅल्क्युलेट करायची आहे. तर तुम्हाला माहीत असेल स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, आपल्याला डिस्टन्स, जे काय डिस्टन्स आपल्याला हे करायचं आहे तर डिस्टन्ससाठी फॉर्म्युला आहे स्पीड इंटू टाईम. आपल्याला जर डिस्टन्स स्पीड काढायची असेल तर आधी डिस्टन्सचा फॉर्म्युला आपण हे करू शकतो आणि त्यानंतर आपण हे स्पीड आणि टाईम. तर आपल्याला काय काढायचं आहे, स्पीड काढायची, पण त्यांनी काय केलेलं आहे, दोन्ही ह्याच्यामध्ये टाईम सेम दिला आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, टाईम एका साईडला घ्यावं लागेल. तर टाईम इक्वल टू, आता इथं कसं आहे स्पीड मल्टिप्लिकेशनमध्ये मला इकडे आलं काय होईल, डिवाइड डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. जर तुम्हाला नुसतं स्पीड करायची असेल तर स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईमसुद्धा तुम्ही करू शकता. तर आता आपण काय करू, तर स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट स्टील वॉटर, त्याला एक्स काउंट करू तो आणि स्पीड ऑफ करंट वाटर
त्याला वाय कन्सिडर करू द्या. जी का स्पीड आहे जी वॉटरची आणि करंट वॉटरची, तर दोघाला आपण काय करू तर एक्स आणि वाय काउंट करू होतं. तर आपण काय करू आधी, आता स्पीड ऑफ बोट इन डाऊन स्ट्रीम इक्वल टू आणि स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. आपल्याला दोन्ही कंडिशन घ्यावं लागणार तर डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम, जे की पाण्यामध्ये असेल किंवा पाण्याच्या वरती असेल. तर स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम काय करूत आपण, दोन्हीचे ॲडिशन एक्स प्लस वाय, आणि जी डाऊनस्ट्रीमला आपण एक्स प्लस वाय घेतला आणि अपस्ट्रीमला त्याच्या उलटं घ्यावं लागेल, एक्स मायनस वाय कन्सिडर करू होतं. आपण काय केलं होतं, पहिले दोन कंडिशन मांडून घेतल्या, ज्याच्यामध्ये काय केलं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचं त्यांनी काय केलं होतं, डिस्टन्स दिलेलं होतं आणि त्याचा टाईम दिला होता. तर दोन्ही कंडिशन मांडल्यानंतर आपण काय केलं, डिस्टन्सचा फॉर्म्युला यूज केला, डिस्टन्स इक्वल टू स्पीड बाय टाईम. तर आपल्याला टाईम कॉमन दिलेला आहे, त्याच्यामुळे काय केलं आपण, टाईम इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड घेतला फॉर्म्युला. हा तुमचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर काय केलं आपण, स्पीड जी आहे बोटची ती पाण्यामधल्या आणि पाण्याच्या वरती या दोन्हीला काय केलं आपण, एक्स आणि वाय कन्सिडर केलं. तर ते एक्स आणि वाय कन्सिडर करून आपण काय केलं, जी स्पीड आहे बोटची ती डाऊनस्ट्रीममध्ये काय केलं आपण, दोन्हीचे ॲडिशन घेतले आणि अपस्ट्रीममध्ये काय केलं आहे त्याची मायनस केलं आहे. तर इथवर आलो तर आता इथून पुढं काय केलं आपण, जी कंडिशन आहे ॲक्च्युअल तर ती आपण मांडून घेऊ तर फॉर्म्युल्यामध्ये. तर त्यांनी टाईम दिलेला आहे, तर टाईम आपल्याला पहिल्या कंडिशन आपण पहिली कंडिशन घेऊ तर त्यामध्ये टाईम किती सांगितला त्यांनी, 6 आवर म्हणजे 6. आधी फॉर्म्युला मांडून घेतो, टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर टाईम किती दिलेला आहे त्यांनी, 6 आवर इक्वल टू, तर डिस्टन्स काय दिले त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये 16 किलोमीटर, 16 किलोमीटर डिवायडेड बाय, तर स्पीड आपण काय केली होती अपस्ट्रीमसाठी एक्स मायनस वाय घेतलं होतं, एक्स मायनस वाय प्लस डाऊनस्ट्रीम किती सांगितले 24, तर 24 किलोमीटर डिवायडेड बाय डाऊनस्ट्रीमचा अपस्ट्रीमसाठी काय एक्स प्लस वाय. इथं बघा ह्यांनी काय केलं, अपस्ट्रीम 16 किलोमीटर, तर आपण अपस्ट्रीमला काय केलं होतं, एक्स मायनस वाय घेतलं होतं. नंतर त्यांनी काय केलं, डाऊनस्ट्रीम 24 किलोमीटर दिलं, तर डाऊनस्ट्रीमला काय केलं होतं आपण एक्स प्लस वाय घेतलं होतं. तर हा झाला तुमचा इक्वेशन, याला 1 देऊ होतं, 6 इक्वल टू 16 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस आपण काय केलं, ही जी युनिट आहे ती युनिट सध्या स्किप करून टाकू होतं, जेणेकरून काय 6 इक्वल टू 16 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस 14 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय, ह्याला इक्वेशन 1 देऊ होतं. सिमिलरली काय करायचं आपल्याला, दुसरं इक्वेशन बी सेकंड कंडिशनचं सेम तेच घ्यायचं आहे आपल्याला. अपस्ट्रीमला किती आहे, आधी टाईम किती 13 दिला आहे, तर 13 इक्वल टू 36 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस डाऊनस्ट्रीम किती 48 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय, ह्याला काय करू आपण इक्वेशन सेकंड देऊ तर. हे झाले तुमचे 2 इक्वेशन. तर ह्या इक्वेशन नंतर आपण बघितलं असेल की ह्याच्या मागच्या एक्सरसाइजमध्ये जी की 1.4 मध्ये त्यांनी काय केलं होतं, सिमिलर असे इक्वेशन दिले होते, तर आपण तीच आता मेथड यूज करणार आहोत. तर इथं आपण काय करू होतं, पुट 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इक्वल टू एम अँड 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इक्वल टू एन.
तर आपण 1/x-y म्हणजे काय करणार होतं, एम पुट करणार होतं आणि 1/x+y = n पुट करणार होतं. तर मांडूया आपण 16 1/x-y प्लस 24 1/x+y = 6. तर मी काय केलं, फक्त हे 16 इकडे घेतलं. जर ह्याला मल्टिप्लिकेशन केलं तर 16 आणि 24/x+1y येणार, सेम येणार. तर आपण काय केलं होतं इथं 1/x-y म्हणजे काय केलं होतं, m म्हणजे काय इथं येणार 16m प्लस 1/x+y म्हणजे काय होतं n म्हणजे 24n = 6. ह्याला देऊ इक्वेशन 3. सिमिलरली त्याचप्रमाणे काय करायचं आपल्याला सेकंड इक्वेशनमध्ये 1/x-y म्हणजे काय m म्हणजे 36m प्लस 48 म्हणजे काय 1/x+y म्हणजे काय होतं n म्हणजे 48n = किती 13. याला इक्वेशन आपण 4 देऊ होतं. तर आपण ह्याला काय करू तर आता ह्याच्यामध्ये जर ॲडिशन केली तर कोणताही कट होत नाही आहे किंवा मायनस होत नाही. तर आपण काय करू तर इक्वेशन ह्याला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं 16 दोन्ही 32 येईल. 32मधून 36 मायनस केलं कट होत नाही. पण 24 दोन्ही 48. जर इथं 48 आलं तर ह्याची सबट्रॅक्शन आपण वजाबाकी जर केली, वजाबाकी केल्यानंतर आपल्याला एमची व्हॅल्यू येऊन जाईल. त्यामुळे काय करू तर मल्टिप्लाय करू तर मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन 3. 3 नंबर इक्वेशनला आपण काय करू 2ने गुणू तर 16 दोन्ही 32m प्लस 24 दोन्ही 48n = 6 दोन्ही 12. ह्याला इक्वेशन आपण काय करू तर 5 देऊ. तर आता काय करू तर आपण इक्वेशन 4 आणि 5ची आपण काय करू वजाबाकी करू, जेणेकरून ह्यामधला हा एक कट होऊन काय होईल एमची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. तर सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 4 and 5 36m प्लस 48n = 13 आणि 32m प्लस 48n = 12. तर तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस ह्याची वजाबाकी करायची त्यावेळेस काय होतं खालचे साईन मायनस होत चालतात. जर प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर मायनस राहणार. तर 36mमधून जर 32m गेलं तर किती राहते खाली 4m. 48मधून 48 गेले खाली राहिले 0 = 13तून 12 गेल्यावर किती राहणार 1. तर 4m = 1. तर m = 1/4 हे आली तुमची एमची व्हॅल्यू. आता हीच काय करू तर आपण इक्वेशन 3मध्ये पुट करू. तर तुम्ही 4मध्ये पुट करू शकतात किंवा 3मध्ये सुद्धा पुट करू शकतात. तर आपण काय करू तर 3मध्ये पुट करू. तर m = 1/4 पुट इन इक्वेशन 3. तर आपण काय करू तर इक्वेशन 3मध्ये m = 1/4 पुट करू. तर इक्वेशन 3 कुठे आहे आपलं 16m प्लस 24n आहे. तर मी इक्वेशन लिहितो 16m प्लस 24n = 6. तर एमची व्हॅल्यू आपण इथं पुट करू तर 16 गुणिले 1/4 प्लस 24n = 6. तर 16/4 आपण हे जे 4 × 4 4 चौक 16 म्हणजे 4नी 16ला आपण भाग दिला तर खाली 4 राहिले. तर 4 प्लस 24n = 6. तर हे इकडे प्लस 4 तर इक्वल टूच्या पुढे गेलं काय होणार ते मायनस होणार म्हणजे 24n = 6 - 4. तर 24n = 2. हे इकडे 24 गुणिलेमध्ये येतं तर इकडे गेलं काय होणार इक्वल टूच्या पुढं भागिले होणार म्हणजे n = 2/24. तर 2 × 2 आणि 12 × 24 म्हणजे n = 1/12. ही झाली तुमची
एनची व्हॅल्यू. तर आता तुम्ही बघितलं होतं की आपण काय केलं होतं, m इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय आणि n इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय पुट केलं होतं. आता आपण काय करू, तर एमची आणि एनची व्हॅल्यू ओरिजिनल फॉर्ममध्ये पुट करू. तर आपली एमची व्हॅल्यू आली ती 1 डिवायडेड बाय 4 आणि एनची व्हॅल्यू आली ती 1 डिवायडेड बाय 12. तर हा ओरिजिनल एम म्हणजे काय होतं, 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय आणि एन इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. तर आपण हे काय करू, त्यांची मांडणी करू. तर हे इकडं एम एक्स हे 1 डिवायडेड बाय एक्स मायनस इकडे आलं काय होईल मल्टिप्लाय आणि हा एम इकडं आलं मल्टिप्लायचं काय होईल डिवाईड. म्हणजे हा इकडे घेऊन जाऊतं आणि हा इकडं. तर एक्स मायनस वाय इक्वल टू 1 डिवायडेड बाय एम. एक्स मायनस वाय इक्वल टू 1 डिवायडेड बाय एमची व्हॅल्यू किती 1/4. आता हा इकडे डिवाईडचा काय होईल वर गेला मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल एक्स मायनस वाय इक्वल टू 4. ह्याला इक्वेशन देऊत आपण 6. सेम त्याच पद्धतीने हा एन सुद्धा करायचा आपल्याला. हा इकडं डिवाईडचा हा डिवाईड करू तर हा इकडं मल्टिप्लाय. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 1 डिवायडेड बाय एन. किंवा तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही असं सुद्धा करू शकता की एन इंटू हा इकडे ब्रॅकेट घेऊ तर एक्स प्लस वाय इक्वल टू 1. तर हा इकडं मल्टिप्लाय एन आहे तिकडे काय डिवाईड होईल. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 1 डिवायडेड बाय एन. सेम मी सुद्धा तेच केलं होतं. तर एक्स प्लस वाय इक्वल टू 1 डिवायडेड बाय, तर एनची व्हॅल्यू किती होती 1/12. 1/12. तर हे डिवाईडचं डिवाईड काय होणार इथं मल्टिप्लाय होणार. म्हणजे काय होणार एक्स प्लस वाय इक्वल टू 12. ह्याला काय इक्वेशन 7. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आलेले आहेत, एक्स मायनस वाय इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 12. तर आपण काय करू ह्याची ॲडिशन करू. तर ॲडिशन ऑफ इक्वेशन 6 and 7. एक्स मायनस वाय इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 12. तर एक्स प्लस एक्स किती होणार 2x. एक्स मायनस वाय आपलं वाय मायनस वाय काय होणार कट होणार इक्वल टू 0. तर 12 आणि 4 16. तर हे 2x इक्वल टू 16. तर x इक्वल टू हा 2 कसं गुणिले इकडे आलं काय होईल भागिले 16 भागिले 2. तर x इक्वल टू बे एक बे बे 8 16. म्हणजे x इक्वल टू काय येणार 8. तर x इक्वल टू 8 पुट इन इक्वेशन 6. तुम्ही इक्वेशन 6 मध्ये टाकू शकतात किंवा 7 मध्ये पण टाकू शकतात. तर एक्स मायनस वाय इक्वल टू किती 4. तर एक्सची व्हॅल्यू किती आली 8 मायनस वाय इक्वल टू 4. तर आपण काय करू ते मायनस वाय इकडे गेलं काय होईल प्लस होईल आणि हे 8 इक्वल टू 4 प्लस वाय आणि हे बाबा 4 इकडे प्लसमध्ये इकडे आले काय होईल मायनसमध्ये. तर 8 मायनस 4 इक्वल टू वाय. तर 8मधून 4 गेलं किती राहणार 4. 4 इक्वल टू वाय म्हणजे वाय इक्वल टू किती आले 4. तर आपण एक्स म्हणजे काय काउंट केलं होतं स्टील वॉटर स्पीड. जी की वॉटरमधली स्पीड किती आहे 8 किलोमीटर. आणि वाय म्हणजे काय पुट केलं होतं आपण करंट वॉटर स्पीड. आपल्याला त्यांनी काय केलं होतं पाण्यामधली वॉटरची स्पीड सांगितली होती काढायला, आपण ती पण काढली आणि करंट वॉटरची स्पीड्स पण आपण काढलेल्या आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. पुढचा प्रॉब्लेम हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. याच्यापेक्षा अजून बेटर पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. चला भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.